Let's start our 14th chapter, When the Earth Shook. This is a story about the earthquake occur in the Bhuj area, Kutch area of Gujarat. There are some natural calamities such as earthquake, flood, drought. These calamities are beyond our control. And this story tells us a little girl, Jasma. There was a screaming and shouting everywhere. The ground was shaking and the people were running all around, screaming loudly. I got up. On hearing my mother also woke up. She came running and held me tight. It was the same bad dream. It has been more than 6 years now since the earthquake, but in my sleep I still feel the earth shaking and trembling. I am Jasma. I live in a Kutch area of Gujarat. I was 11 years old when there was an earthquake. It was January 26, 2001. Everyone from the village, children and old people gathered in a ground of the school to watch the parade on TV. At that time, ground was shaking. People were scared, started running here and there. No one knows what happening and what to do. There was a total panic conditions. After few time, our village was flat on the ground. All our things, clothes, pots, and many other things, grain also, were trapped under a stone, mud, and wood from the fallen houses. At that time, everyone thought that two things to save the peoples who was trapped and to treat the injured persons. The village hospital also damaged. Many peoples were get seriously injured. My leg also fractured. The doctors treated the people with the help of villagers. Number of the peoples died in that earthquake. My grandfather, Nana, was also buried under the house. My mother wept all the time. Seeing my mother, I also cried. The entire village was sad and disturbed. But the house of the Sarpanch, named as Mota Bapu, was not so much damaged. He gave rice and wheat to everyone. Village women cooked from together and Mota Bapu's house and feed everyone. Without houses in the cold winter, fear and cold keep us awake in the nights. All the time we were worried and there may be another earthquake. आता या लेसनमध्ये ही जी स्टोरी आहे जस्मा नावाच्या एका 11 वर्षाच्या मुलीची आहे. 2001मध्ये 26 जानेवारीला गुजरातच्या कच्छ भागामध्ये भूकंप आला होता. ज्या काही नैसर्गिक आपत्ती असतात जसं भूकंप आहे किंवा पूर आहे किंवा दुष्काळजन्य परिस्थिती आहे, तर त्या कोणत्याही अशा ज्या नैसर्गिक आपत्ती आहे, पूर्वसूचना न देतात किंवा वादळे आहेत, अचानकपणे येणाऱ्या ज्या आपत्ती आहेत, तर त्या आपत्तीमध्ये कसं फेस करायचं किंवा त्याला कसं सामोरं जायचं हे प्रॉपर प्रशिक्षण आपल्या देशामध्ये दिलं जात नाही. आणि त्याच पद्धतीने जापनीज लोकांचं आणि भारतीय लोकांचं एक वैशिष्ट्य आहे की जापनीज लोक अलर्ट असतात की त्यांच्या भागामध्ये सतत अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीला तो देश सामोरा जातो. पण आपल्या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या आपत्ती येत नाहीत. म्हणूनच ह्यावेळेस गुजरातच्या भागामध्ये ज्यावेळेस ही आपत्ती आली तर तिथल्या स्थानिक लोकांना सुद्धा त्या नैसर्गिक आपत्तीशी कसं फेस करायचं किंवा त्याच्याशी कसं सामोरं जायचं याच्याविषयी जास्त माहिती नव्हती. त्यामुळे जे काही त्यांच्यावरती प्रसंग आले तर या धड्यामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. जस्मा सांगते की त्यावेळेस प्रत्येकाचा किंचाळण्याचा किंवा बाजूला ओरडण्याचा आवाज होता. जमीन जी थरथरत होती, हालत होती. सगळे लोक आजूबाजूला पळत होते इकडे तिकडे. कोण काय करते कोणाला समजत नव्हतं. आणि ह्या मोठ्या आवाजानं आणि किंचाळण्याने माझी आईसुद्धा त्यावेळेस उठली. मला गच्च तिने धरलं. मला असं वाटलं की हे जे खूप वाईट स्वप्न आहे, जवळपास 6 वर्ष झाली तरीसुद्धा माझ्या स्वप्नामध्ये मला असं सतत वाटतं की माझ्या आजूबाजूची जी काही
जमीन आहे थरथरत आहे, हालत आहे, असं मला वाटतं की सतत मला तो प्रसंग माझ्या आयुष्यात मला तो सतत आठवतो. कच्छमध्ये राहणाऱ्या ज्या गुजरातच्या भागामध्ये 11 वर्षाच्या मुलीने ह्या भूकंपाचं जे वर्णन आहे ते या तिच्या शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे. 26 जानेवारी 2001मध्ये जवळपास त्या गावामधले सगळेच जे छोटे मुलं आहेत किंवा म्हातारे लोक आहेत, सगळे जे शाळेच्या ग्राउंडमध्ये जमा झाले होते टी व्हीवरची जी परेड बघण्यासाठी. आणि अचानकपणे कोणालाही काही न कळण्याच्या आतमध्ये जी जमीन आहे थरथरायला लागली आणि काय नेमकं होतं हे कोणालाच काही कळेना. आणि म्हणूनच सगळेजण त्या भागातले लोक आहेत ते इकडे तिकडे पळायला सुरुवात झाली. कोणालाच कळत नव्हतं काय होतंय आणि काय करायचं आहे. आणि अशा प्रकारची जी परिस्थिती जी त्यावेळेसची ती त्या ठिकाणी होती. आणि मग काही क्षणामध्येच सगळं जे गाव आहे ते सपाट झालं. सगळ्या ज्या गरजेच्या वस्तू होत्या, उदाहरणार्थ कपडे, भांडी जी होती ती सगळी, किंवा अन्नधान्य होतं ते सगळं दगडाच्या, मातीच्या किंवा लाकडाचे जे काही घर बनलेले होते त्या सगळ्या तुटलेल्या घरांच्या खाली ते सगळं त्यांचं ज्या वस्तू आहेत त्या दबून गेल्या. आणि त्या क्षणाला फक्त लोकांना दोनच गोष्टीच्यावर विचार केला जायचा की त्या खाली, त्या मातींच्या ढिगाऱ्याखाली असणाऱ्या लोकांचा जीव वाचवणे. त्या भूकंपामध्ये जे काही लोक ज्यांना दुखापत झालेली होती त्यांना बरं करणे. त्या गावामध्ये जे काही हॉस्पिटल होतं ते त्या बिल्डिंगसुद्धा त्यालाही नुकसान झालं होतं कारण ती पण पडली. खूप सारे लोक त्या भागामधले त्या जखमी झाले. आणि ह्या मुलीचा सुद्धा हात जो पाय आहे तो पण फ्रॅक्चर झाला. स्थानिक लोकांच्या मदतीने त्या भागामधली जी डॉक्टर होते त्या त्यांच्यावरती उपचार करत होते. गावातले 6 लोकसुद्धा मेले. आणि ह्या मुलीचे जे काही नाना असतात किंवा आईचे वडील असतात ते सुद्धा त्या ढिगाऱ्याच्या खाली, त्यांच्या घराच्या ढिगाऱ्याच्या खाली ते गाडल्या गेले. आणि म्हणूनच तिची आई ती सारखी रडत होती. आणि मग आपल्या आईला रडत असताना सुद्धा बघत असताना जस्मासुद्धा रडत होती. सगळ्या गावावरती शोककळा पसरली होती आणि सगळे लोक डिस्टर्ब होते. कोणाचंही लक्ष नव्हतं कारण आजूबाजूचा जो काही प्रसंग घडत होता किंवा भुज गावामध्ये सगळीकडे मातीचे ढिगारे आणि कित्येक लोक तिथं मारल्या गेली होती आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा. आणि जे काही त्यांचं जे काही आवश्यक सामान होतं सगळं ढिगाऱ्याकडे गाडलेलं होतं आणि त्यांच्याजवळ काही वस्तू नव्हत्या. पण गावामधल्याच एक व्यक्ती, मोठा बापू, ज्याचं तो गावचा सरपंच होते, त्यांचं जे घर आहे जास्त त्यांना ते पडलेलं नव्हतं. आणि त्यांच्या घरामध्ये जे काही अन्नधान्य होतं आणि मग त्यांनी त्यांच्या घरी असणारे जे तांदूळ आहे किंवा गहू आहे त्यांच्या गोडाऊनमधून गोडाऊनमधून किंवा गोदामातून त्यांनी बाहेर काढला. आणि कित्येक दिवस गावकऱ्यांना तो त्यांनी पुरवठा केला. गावातलीच बऱ्याचशा महिला त्यांच्या घरी जायच्या, एकत्र यायच्या, मोठ्या बापूच्या हाऊसमध्ये किंवा घरामध्ये एकत्र यायच्या. आणि नंतर तिथे जे काही धान्य होतं ते शिजवायच्या आणि आजूबाजूच्या त्या गावामधल्या लोकांना ते अन्न नेऊन द्यायच्या. पण सगळंच परिस्थिती ही अतिशय भयानक होती कारण सगळ्यांची घरं पडलेली होती. थंडगार हिवाळ्याचे दिवस होते. सगळे लोक रात्र जागून काढायचे. आणि त्यावेळेस प्रत्येकाला हीच भीती होती की हा एवढा भूकंप येऊन गेलेला आहे आणि याच्यानंतर अजूनही भूकंप येऊ शकतो का, किंवा अशा प्रकारचे जे स्थानिक लोक आहेत त्या भूकंपाला सामोरे गेले. आणि त्यांची जी भीती आहे ह्या मुलांच्या किंवा स्थानिक लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली.